हे काय माहिती आहे? हा, हे बघा, आवाज काय येतो? आता बघा, आवाज काय येतो सांगा? हवा आतमध्ये जाते म्हणजे आता याच्यामध्ये हवा नाहीये, मग मग आहेच तर मग जायला कुठे, जाईल कुठून? काय 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 टेम्परेचर की हवा एकच काहीतरी सांग, का दोन्ही पण? दोन्ही पण. टेम्परेचरचा काय संबंध आहे त्याची? सेम आहे ना, मग काय त्याचा त्या घटकाचा फरक काय होतो? हा, फ्रिक्शन होतंय. बर, अजून अजून काय होतं? आवाज काय येतो? आवाज एखादा, बोल बोल. एखादी रूम खाली असते ना, त्याच्यामध्ये आपण जर बोललो ना, तर मग ते त्या ऑब्जेक्टला हे होताना आवाज येतो, म्हणजे परत आवाज येतो. हा, मग प्रतिध्वनी. हा, तसं या ऑब्जेक्टला ती बाहेरची हवा हे होत असेल. बर बर, अजून कोणाला काही सुचतंय? हा जो आवाज येतोय तो काय येतोय? माझा प्रश्न अगदी सोपा आहे. प्रश्न समझला? आवाज क्यों आ रही है जब मैं इसको घुमाता हूं, तो ये आवाज क्यों आती है? एयर आतल्यात व्हायब्रेट होते, त्याच्या आकारामुळे, झिगझॅग आकारामुळे आतमध्ये एअर व्हायब्रेट होते. बर, तुम्ही फिरवल्याने तिथला हवेचा दाब कमी होऊन बाहेरची हवा त्या विसर्ग होत असेल तर आवाज येतो म्हणजे तिथे कंपन असणार, कंपनाशिवाय आवाज येत नाही. हा, पहिली गोष्ट स्पष्ट. आता प्रश्न असा आहे, कंपनं कशी निर्माण होतात? जोपर्यंत कुठल्याही प्रकारची कंपनं निर्माण होत नाही तोपर्यंत आवाज येत नाही. म्हणजे आवाज येतोय म्हणजे कंपनं होत आहेत. नाही 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 नाही, हवेचा दाबाचं काही नाही. हाँ, जब मैं उसको ऐसा घुमाता हूं तो क्या होता है? हाँ, ज्यावेळेस मी याला फिरवतो ना, त्यावेळेस या पाईपच्या आतमध्ये जे हवेचे रेणू आहेत ना, ते बाहेरच्या बाजूला फेकले जातात. हां, का मी ते सांगितलं मग मी तुम्हाला काहीतरी दाखवलं ना, सेंट्रीफ्युगल फोर्स. हां, ज्यावेळेस मी फिरवतो त्यावेळेस ते हवेचे रेणू बाहेरच्या बाजूला फेकले जातात. फेकले गेले म्हणजे काय झालं? तिथे रिकामी जागा निर्माण झाली. देयर इज अ पार्शियल व्हॅक्यूम, नॉट कंप्लीट व्हॅक्यूम. देयर इज अ पार्शियल व्हॅक्यूम. देयर इज अ ग्रेडियंट इन एअर प्रेशर. बिकॉज ऑफ दॅट ग्रेडियंट इन एअर प्रेशर म्हणजे इकडे काय, आता इथे या बाजूला काय, खालच्या बाजूला कक्ष म्हणजे जो आपल्या रूममध्ये जो हवेचा दाब आहे तेवढाच हवेचा दाब इथे आहे, म्हणजे वातावरणीय दाब आहे. आणि इकडे मात्र हवेचा दाब कमी झालेला आहे. आणि मी जसं मग सांगितलं तुम्हाला की निसर्गाचा असा नियम आहे की निसर्ग सगळीकडे संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो. मग इकडे जर कमी आहे त्यामुळे इकडची हवा इथे येण्याचा प्रयत्न करते, पण इथे असलेली हवा बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे इकडनं हवेचा एक प्रवाह निर्माण होतो. हवा इकडनं आतमध्ये येते आणि इकडनं बाहेर पडते. इथे जर तुम्ही थर्माकोलचे जे छोटे छोटे तुम्ही हॅपी बर्थडेला वापरता ते जर बॉल जर पकडले ना, तर ते सगळे बॉल असे वरती उचलले जातात आणि इकडनं बाहेर फेकले जातात. याचा अर्थ इकडनं हवेचा दाब जास्त असतो, इकडे हवेचा दाब कमी असतो. आता हवा इकडनं तिकडे जात असताना आवाज काय यावा? का? तर याच्यामध्ये जो हे म्हणजे याला कोरोगेशन म्हणतात, म्हणजे असं जे उंचवटे निर्माण केलेले त्या उंचवटांशी त्या हवेच्या रेणूंचा आघात होतो. आणि आता ही जर अशाऐवजी जर तुमची सरळ सोपी म्हणजे सरळ जर ट्यूब असली, नळी जर असती तर आवाज आला नसता. तर तो आवाज येण्याचं कारण आहे हे याचे जे कंगोरे आहेत त्या कंगोऱ्यांमुळे त्याला आवाज येतो. आता या नळीचं तुम्ही जर डायमीटर बदलला तर आवाज वेगळा येईल. कमी डायमीटर असेल तर वेगळा आवाज येईल, जास्त डायमीटर असेल तर वेगळा आवाज येईल. तुम्ही त्या किती गतीने फिरवता, म्हणजे मी असं जर फिरवलं तर आवाज येत नाही,
पण मी जसजशी गती वाढवील, गती जसजशी वाढवतो तसं त्याचा आवाज पण बदलत जातो आणि वाढत जातो, त्याची फ्रिक्वेन्सी पण बदलत जाते. तर ती का बदलते? कारण मी फिरवण्याची गती बदलतो.